नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. ऐश्वर्या फोनवर फराळाची ऑर्डर देत असते. त्यावेळी आजी ही हॉलमध्येच बसलेली असते. ऐश्वर्या त्यांना सांगत असते की हे बघा, आशीर्वाद निवासमध्ये तुम्हाला फराळ पोचवायचा आहे आणि माझी फराळाची ऑर्डर तुम्ही लिहून घ्या. 2 किलो बेसनाचे लाडू, 1 किलो चकल्या आणि 1 किलो शंकरपाळी. तेव्हा तो माणूस सांगत असतो की अहो पण फराळ संपलाय. ऐश्वर्या म्हणते की काय, फराळ संपला? असा कसा फराळ संपला? अहो आता सध्या दिवाळी चालू आहे, असा कसा तुमचा फराळ संपला बरं? अहो प्लीज, मी तुम्हाला आता एवढी मोठी ऑर्डर देते. बरं चला, तुम्हाला मी डबल टिबल पैसे देते, परंतु प्लीज तुम्ही माझी ऑर्डर मला माझ्यापर्यंत पोहोचवा. परंतु तो माणूस म्हणत असतो की नाही, आमचा फराळ संपला आहे. मग ऐश्वर्या त्याच्यावरच चिडत असते आणि म्हणत असते की असं कसं फालतू दुकान आहे तुमचं, एवढा लवकर फराळ संपलं? एक काम करा ना, सुतळी बॉम्ब लावा आणि तुमचं दुकानच उडवून टाका. नॉनसेन्स कुठले, असं म्हणून ऐश्वर्या हा फोन कट करून टाकते. आजी म्हणते की वा 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 वा, 10,000च्या लवंगी माळेसारखी ताडताड ताडताड ओढतेस आणि काय ग दुसऱ्याला उपदेश करते की सुतळी बॉम्बने दुकान उडवून द्या म्हणून? तिकडनंही तुला नकार आला वाटतं. ऐश्वर्या म्हणते की काय करणार, सगळे मूर्ख लोक माझ्याच राशीला येतात. आजी ऐश्वर्याला म्हणते की सगळे मूर्ख नाही आहेत तर तू मूर्ख आहेस. दिवाळीच्या आदल्या दिवशी कोणी फराळाची ऑर्डर देतं का? अगं असल्या गोष्टी हातोहात खपत असतात. कधी बाहेर पडली आहेस का? माहिती तरी आहे का तुला या सगळ्याबद्दल? कधी फराळ केलायस का तू? ऐश्वर्या म्हणते की आजी, मी सयाजीराव विखे पाटील यांची मुलगी आहे आणि असं फालतू फराळ वगैरे मी नाही बनवत. आणि तसंही आमच्याकडे नाही फराळ बनत. आमच्याकडे तर फराळ हा घरपोच येतो. आणि तसंही ते फराळ वगैरे मी कशाला बनवू आणि मी कशाला ते फराळ बनवायला शिकू? ते फराळ वगैरे बनवायला काय मी काय जानकी आहे का? आजी म्हणते की हेच तुझं नेहमी चुकत असतं. मोठ्या टिंकीत तू मगाशी सुमित्राला सांगितलं ना की फराळ मी बनवते म्हणून. आता गुपचूप काय आहे ना ते फराळ बनव, फराळाची तयारी कर, नाहीतर बाहेर कुठून दुसरीकडून मागवण्याची व्यवस्था तरी कर. नाहीतर मग सुमित्राला म्हणायलाच होईल की माझी जानकी असती तर आज हा दिवस बघायला मिळाला नसता. ऐश्वर्या म्हणते की आजी, उगाच तुम्ही काही अभद्र बोलू नका हा. आणि मी सोबत असताना, मी जर या घरामध्ये असताना मी आईंना जानकीची आठवण पण आणून देणार नाही. ठीक आहे, ते जे काही फराळाचं आहे ना ते काहीतरी करायचं ते मी बघते. काहीतरी जुगाड मला लावावंच लागेल. मग आजी तिला विचारते की काय, असं काय करणार आहेस तू? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ऐश्वर्या ही सांगत नसते, ती डायरेक्टली करूनच दाखवते. असं बोलून ऐश्वर्या तिथून निघून जाते. तर आजी मागे ऐश्वर्याची नक्कल करत असते आणि म्हणत असते की हिला फक्त एवढंच बोलता येतं. आता बघाच मी काय करते आणि काय करून दाखवते. देवा, इकडे काय व्हायचंय ते होऊ दे, परंतु माझ्या तोंडात 5-25 फक्त बेसनाचे लाडू जाऊ दे म्हणजे झालं. तर इकडे जानकी आणि ऋषिकेश मिळून पहिल्यांदा रव्याचे लाडू बनवतात. त्यानंतर दोघंही आता चकल्या करायला घेतात. पहिल्यांदा जानकी ऋषिकेशला करून दाखवत असते की चकल्या खाली कशा पाडायच्या आणि मग ऋषिकेश त्याप्रमाणे जानकीने सांगितल्याप्रमाणे काम करत असतो. चकल्या झाल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश दोघंही आता शंकरपाळे बनवत असतात. जानकी जितकं काही करत असते तितकंच ऋषिकेशही करत असतो आणि जानकीला तो अतिशय प्रेमाने मदतही करत असतो. त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी दोघंही मिळून लाडू वळत असतात. जानकी ऋषिकेशला लाडू कसे गोल गोल वळायचे ते शिकवत असते आणि मग त्याप्रमाणे ऋषिकेश सुद्धा लाडू वळत असतो. ते दोघंही खूप खुश असतात आणि ओवी त्या दोघांचेही फोटो काढत असते. त्यानंतर ओवी, ऋषिकेश आणि जानकी तिघेही मिळून फोटो काढत असतात. त्या तिघांची ही दिवाळी खूपच आनंदात जात असते आणि तिघंही मिळून सगळं काही आनंदाने करत असतात. तर इकडे ऐश्वर्याचे मात्र खूपच वाईट दिवस आलेले असतात. ऐश्वर्या बेसनाचे लाडू बनवत असते, परंतु बेसन मात्र सगळं काही जाळून ठेवलेलं असतं. बरं, बेसनाचे ते काहीही न टाकता लाडू वळत असते आणि ते बेसनाचे लाडू अतिशय पटकन फुटत असतात. त्यामुळे ऐश्वर्याला खूप वैताग येत असतो आणि तिची फार चिडचिड होत असते. ती म्हणत असते की वा ऐश्वर्या वा, कशाला दिली तू फराळाची कमिटमेंट? अगं कशाला दिली तू फराळाची ऑर्डर? येतं का तुला फराळ वगैरे बनवता? आणि तू काय करत बसली आहेस इथे? सगळ्यात हुशार म्हणजे ना रणदिव्यांचा डिनर सेट आहे. काय म्हणाला तो डिनर सेट? मला मुंबईला महत्त्वाचं काम आहे, मला एक केस आहे, गेली घरातून निघून. आणि मी काय करते? मी सांगते की मी फराळ बनवेल म्हणून. डिनर सेट आयता फराळ गिळायला येईल, आयता फराळ खाईल आणि मग नाव ठेवेल माझ्या फराळाला. नाव ठेवत बसेल मला आणि म्हणेल की चकल्या कुरकुरीतच झाल्या नाहीये आणि शंकरपाळ्या खस्ता नाही झाल्या. जेव्हा घरामध्ये आली तेव्हा सुद्धा माझ्या चपात्यांना किती नावं ठेवले होते तिने. आणि हिला काय, तिला प्रत्येक वेळी मला नावच ठेवायचे असतात. आता सुद्धा ती मला नावच ठेवणार. ऐश्वर्या, तो डिनर सेट नाही, तू मूर्ख आहेस तू. अगं कधी पाणी गरम करायला तू किचनमध्ये आली नाहीस आणि आता तू डायरेक्टली बेसनाचे लाडू बनवणार, ते पण किचनमध्ये येऊन. आणि बेसनाचे लाडू काय बनतच नाही आहेत.
काय करू मी आता आणि हे सगळं कसं करू, मला तर आता काहीच समजत नाहीये आणि काही बनवता पण येत नाहीये असं म्हणून ऐश्वर्याची खूप चिडचिड होत असते. तर इकडे जानकी मात्र मस्त असा फराळ बनवत असते. ऋषिकेश मात्र तिच्या मदतीला असतो, तिला हवा घालत असतो कारण किचनमध्ये तिला गरम होत असतं. ऋषिकेश आणि जानकी दोघंही मिळून छान असा फराळ बनवत असतात. चकल्या ते तळत असतात. तर इकडे ऐश्वर्याचे मात्र खूपच वाईट दिवस चालू असतात. आता ऐश्वर्या जेव्हा लाडू बनवत असते तेव्हा तिने सगळ्या किचन ओट्यावर बेसन सांडून ठेवलेलं असतं. तिच्याच्याने काय लाडू होत नसतात, लाडू वळतही नसतात. त्याचवेळी ऐश्वर्याच्या आईचा ऐश्वर्याला फोन येतो आणि ऐश्वर्याची आई ऐश्वर्याला विचारत असते की काय मग लाडू बनलेत का. तेव्हा ऐश्वर्या चिडून म्हणत असते की कसले लाडू आणि कसलं काय, काही बनत नाहीये माझ्याच्याने. ते लाडू बनवण्याचा प्रयत्न करते पण ते लाडू पण वळत नाहीये. अगं मी कधीपासून ते राऊंड 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 करण्याचा प्रयत्न करतेय परंतु माझ्या हातून तर ते फुटून जात आहे. असा राग येतो ना मला ह्या लाडूंचा. काय करू मी आता मॉम हे बघ आता इतका वेळ निघून गेलाय आणि एकतर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ते फराळ बनवता येत नाही. आता मी ते कसं बनवू फराळ, मला काहीच कळत नाहीये अशी ऐश्वर्याची खूप चिडचिड होत असते. आणि अगं मॉम सगळीकडे बेसन झालंय ग, किचन ओट्यावर बेसन, साडीवर बेसन, केसात बेसन, माझ्या चेहऱ्यावर पण बेसन, सगळीकडे बेसन बेसन आणि बेसन झालंय. आणि अगं तू सांगितल्याप्रमाणे, तू तर मला म्हणत होती काय त्या शंकरपाळ्या खूप सोप्या असतात करायला म्हणून, तू सांगितल्याप्रमाणे सगळं केलं. लाटलं परत त्याच्यावरनं टाकलं, परत लाटलं परत त्याच्यावरनं टाकलं, परंतु कसले अवघड आहेत ते शंकरपाळे बनवायला. अगं नंतर काय ते सगळं असं फसफसलं आणि सगळं तेलच बाहेर येऊन गेलं. अगं मम्मा चिवडा पण बनवण्याचा प्रयत्न केला अगं मी, पण त्या चिवडा मला बनवताच आला नाही. चिवडा कमी आणि कांदे पोहे जास्त वाटताय ते. त्यावेळी ऐश्वर्याची आई मग तिला विचारते की काय काय टाकलं तू मला सांग बरं चिवड्यात. मग ही सांगू लागते की त्यात कांदा टाकला, त्यानंतर जिरे, मोहरी, हळद, त्यानंतर कोथिंबीर, हे सगळं मी टाकलंय त्याच्यामध्ये. मग ऐश्वर्याची आई तिला म्हणते की अगं बाई कांदा नसतो टाकायचा त्याच्यामध्ये. ऐश्वर्या म्हणते की काय चिवड्यामध्ये कांदा नसतो का टाकायचा. अगं मम्मा तू मला आधी का नाही सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी. मला असं वाटलं की कांदा आणि पोहे म्हटल्यावर बेस्ट कॉम्बिनेशन आहे म्हणून मी त्या पोह्यांमध्ये कांदा टाकला. ओ गॉड मम्मा तू मला हे सगळं आधी का नाही सांगितलं. नाही 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 आता तर माझे पूर्णपणे पेशन्स संपले आणि मी आता काहीच करणार नाही. मम्मा आता मला काहीच कळत नाही हे कसं करायचं ते आहे बघ. आपण एक काम करूया, एखाद्या गरजू बाईला आपण पैसे देऊयात आणि तिला सांगूयात की आण बाई आमचा फराळ बनवून दे. मॉम अगं हे अजिबात माझ्याकडनं होत नाही आणि मी आता काय हे करायला मोकळी नाही आहे. मी आता हे बंद करते. तर इकडे जानकीचा सगळा फराळ आता झालेला असतो. मग जानकीने गुलाबदादांना बोलावलेलं असतं. भली मोठी पिशवी आता ती गुलाबदादांच्या हातात देते आणि गुलाबदादांना सांगते की गुलाबदादा सगळा काही फराळ बनवला आहे आणि आशीर्वाद बंगल्यावर एवढा फराळ नेऊन द्या, सगळ्यांसाठी बनवला आहे मी आणि आईंकडे द्या हा नक्की. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की अहो वहिनी आता तुम्ही फराळ बनवलाय म्हटल्यावर सगळेच जण ओळखतील ना. तेव्हा जानकी म्हणते की नाही हा गुलाबदादा, हा फराळ मी बनवलाय हे मात्र तुम्ही कोणालाच सांगू नका. तर असं सांगा की तुमच्याकडनं त्यांना फराळ गेलाय आणि फराळ कोणी केलाय ह्याच्यापेक्षा फराळ त्यांच्यापर्यंत पोहोचणं जास्त महत्वाचं आहे. गुलाबदादा म्हणतात की जानकी वहिनी दरवर्षी तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने फराळ बनवायचा, आकाशकंदील बनवायचा. दिवाळीमध्ये घर अगदी पाहुण्यांनी गच्च भरलेलं असायचं तरी सुद्धा तुमचं मात्र सगळ्यांकडे लक्ष असायचं आणि तुम्ही आग्रहाने सगळ्यांना फराळ वाढायचा आणि आपला आशीर्वाद बंगला मात्र रोषणाईने अगदी उजळून जायचा. पण या वर्षीची दिवाळी मात्र, तेव्हा जानकी म्हणते की गुलाब काका या वर्षीची दिवाळी सुद्धा अगदी जोमात साजरी होणार आहे. मला माहिती आहे यावेळी आम्ही घरापासून दूर आहोत परंतु मनाने तर दूर नाही आहोत ना. हा म्हणजे आम्हाला सुद्धा त्यांची खूप आठवण येते. जेव्हा कंदील बनवत होतो तेव्हा सारंग भाऊजी, सौमित्र भाऊजी, आई, नाना सगळ्यांचीच खूप आठवण येत होती. आई आणि मी आम्ही दोघीही मिळून फराळ बनवायचो. जर एखादा पदार्थ चांगला झाला तर आई किती माझं कौतुक करायच्या. शेवटी काय तर आठवणी आहेत, आठवणी शेवटी येतच राहणार ना. पण तुम्ही मात्र सर्वांना फराळ द्या हा आणि सर्वांनी फराळ खाल्लाच पाहिजे ही जबाबदारी मात्र तुमची हा गुलाबदादा. गुलाबदादा म्हणतात की हो वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका. मग तेव्हा जानकी म्हणत असते की गुलाबदादा जेव्हा सगळेजण आमचा फराळ खातील ना तेव्हा मात्र सगळ्यांची दिवाळी आमच्यासोबतच साजरी झाली असं मी समजेल. आणि गुलाबदादा एक गोष्ट म्हणजे हे सगळं ऋषिकेशला कळता कामा नये. गुलाबदादा म्हणतात की हो वहिनी साहेब कोणाला काही कळणार नाही असं म्हणून गुलाबदादा आता तिथून निघून जातात. तर इकडे ऐश्वर्या ही किचनमध्ये असते आणि तिचा फराळ चालू असतो. एकीकडे ती बोलत असते तिच्या आईसोबत. त्याच वेळी सुमित्रा आवाज देते आणि म्हणते की काय ग ऐश्वर्या झाला का फराळ बनवून. असं म्हटल्यावर आता ऐश्वर्या खूप घाबरते आणि फराळाची तर वाट लागलेली असते हे तिला माहीत असतं. मग ती म्हणते की मॉम चल पटकन फोन ठेव बरं आता. ऐश्वर्या आता खूप गडबड करत असते आणि म्हणत असते की देवा आता मी काय करू. मी जर ह्या अवस्थेत आईपुढे गेले तर आईंना सगळं कळेल की माझी काय अवस्था झाली. माझी अवस्था तर अगदी बेसनागत झाली आहे.
मग ऐश्वर्या आता नाटक करते हात भाजल्याचं, जोरजोरात ती ओरडत असते. सुमित्रा पटकन किचनमध्ये येते आणि म्हणते की काय ग ऐश्वर्या, काय झाले तुला? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई माझा हात भाजलाय बघा ना, खूप जोराचा हात भाजलाय माझा. सुमित्रा म्हणते की अगं बाई असा कसा हात भाजला, एक काम कर पहिल्यांदा गॅस बंद कर बरं. ऐश्वर्या पटकन गॅस बंद करते, परंतु सुमित्रा जेव्हा किचनची हालत बघते तेव्हा सुमित्राला आता धक्काच बसतो. कारण सगळ्या गॅसवर, सगळ्या किचनवर अगदी बेसन सांडलेलं असतं, सगळं किचन अगदी अस्ताव्यस्त झालेलं असतं. ते बघून सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या काय हे सगळं, किचनची काय अवस्था झाली आहे आणि काय ग अजून लाडू नाही झाले का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सॉरी आई, म्हणजे मी भाजतच होते आणि अहो नेमकं बेसन भाजताना माझा हातच भाजला, त्यामुळे मला काही करताच आलं नाही. आणि आई बघा ना, या भाजलेल्या हाताने मला मात्र आता काहीच करता येणार नाही. सुमित्रा म्हणते की अगं तुला जमणार नव्हतं तर तू मला सांगायचं होतंस, तू का म्हटलीस की मी फराळ बनवेल म्हणून? अगं एवढ्या वेळात माझा सगळा फराळ बनवून झाला असता, मी करून टाकला असता, मग तू कशाला तुझ्यावर जबाबदारी घेतली या सगळ्याची? मला सांग, शंकरपाळ्यांचं पीठ तू भिजवलंय का? चकल्यांची भाजणी झाली आहे का? ऐश्वर्या म्हणते की काहीच झालं नाहीये, कारण तिने शंकरपाळ्यांची आणि चिवड्याची जी वाट लावलेली असते, तो चिवडा आणि शंकरपाळी तर सुमित्राला ती दाखवू शकत नसते. त्यामुळे ती म्हणते की आई अजून काहीच झालं नाहीये. तर सुमित्रा म्हणते की बापरे अगं ऐश्वर्या, अजून काहीच कसं नाही झालंय? अगं तू जर मला हे सगळं सांगितलं असतं तर मी बनवलं असतं ना, आणि तू आता हे सगळं मला सांगतेस की तुला जमणार नाही. ऐश्वर्या तुला कळतंय का आपला किती वेळ वाया गेला या सगळ्यामध्ये? ऐश्वर्या म्हणते की अहो आई मी प्रयत्नच करत होते, परंतु बघताय ना तुम्ही माझा हात कसा भाजला, अहो मला काही करताच येत नाहीये. आय एम सॉरी आई, पण मी काय म्हणते आपण यावेळी बाहेरचा फराळ मागूया ना, बाहेरून फराळ मागूया, काय फरक पडतो तसाही? सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या फरक पडतो ग, मानले तर सगळ्यातच फरक पडतो आणि नाही मानले तर कशातच फरक पडत नाही. आजपर्यंत या घरामध्ये कधीही बाहेरून फराळ कधी आलेला नाहीये. अगं उलट आपल्या घरामधून प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना, शेजार पाजाऱ्यांना, सगळ्यांना आपल्या घरचा फराळ जातो. अगं तुला तर काय साधे बेसनाचे लाडू पण बनवता येत नाहीये. त्याच वेळी सारंग तिथे येतो आणि म्हणतो की काय मग ऐश्वर्या झाला का फराळ बनवून? आणि तो सुमित्राला म्हणत असतो की आई अगं तुला काय सांगू, जेव्हा मी गल्लीतून येत होतो ना तेव्हा घरात कोणाच्या कोणाच्या काय काय फराळ बनवला असेल याचाच मी विचार करत होतो. मला सांग ना आपल्या घरी काय काय बनवले? कानवले बनवलेत का? शेव तर नक्कीच बनली असणार. वा वा वा, बेसनाचा सुगंध येतो म्हटल्यावर बेसनाचे लाडू तर बनवलेच असतील. वा, मला तर असं झालंय की कधी एकदा मी दिवाळीचा फराळ चाखेल. असं जेव्हा सारंग म्हणत असतो तेव्हा सुमित्रा ही ऐश्वर्याकडे बघत असते आणि मग सारंग विचारतो की काय झालं आई, तू बोलत का नाहीयेस? आणि काय हो ऐश्वर्या, काय झालंय नक्की? ऐश्वर्या म्हणते की काही नाही, मी आईंना म्हटलं की यावर्षी आपण बाहेरून फराळ आणूयात का? तेव्हा सारंग विचारतो की का, बाहेरून कशाला आणायचा फराळ? ऐश्वर्या म्हणते की काही नाही हो, मी सगळी तयारी करतच होते, पण बघा ना माझा हातच भाजला हो, आणि अशा या अवस्थेमध्ये मला फराळ नाही हो बनवता येणार. आता ऐश्वर्याच्या हाताला भाजले म्हटल्यावर सारंग काय गप्प बसेल? सारंग लगेच ऐश्वर्याचा हात बघायला येतो. ऐश्वर्या नाटक करत असते आणि म्हणत असते की सारंग हात लावू नका ना, खूप भाजले मला. सारंग म्हणतो की बरं ठीक आहे, एक काम करा, तुम्ही काही करू नका, तुमचं दुखतंय ना, नका तुम्ही काही करू. मग तो सुमित्राला म्हणतो की आई अगं मी काय म्हणतो, यावेळी जर फराळ बाहेरून आणला तर नाही चालणार का ग? आता मला सांग बरं, यावेळी फराळ महत्वाचा आहे की माणूस महत्वाचा आहे? तेव्हा मग सुमित्रा म्हणते की वा वा सारंग, वकिलाचा भाऊ अगदी शोभतोयस बरं का तू. नाही, बायकोची बाजू अगदी मस्तपैकी लावून धरतोयस रे. जाऊ दे, तुम्ही दोघंही आता बाहेर जा, माझं मी करते काय करायचं ते. ऐश्वर्या म्हणते की नाही आई, तुम्ही सांगा ना मला कसं करायचं, तसं मी करते वाटलंच तर. सुमित्रा म्हणते की नाही सारंग, तू एक काम कर, तू हिला घेऊन जा बरं. अगं ऐश्वर्या, तू मला हे सगळं आधीच सांगायला हवं होतं. तू जर मला आधी सांगितलं असतं तर एव्हाना लाडू वगैरे सगळं बनवून झालं असतं ना. जाऊ दे, काही हरकत नाहीये, तुम्ही जा बरं बाहेर. आता ऐश्वर्याला चांगलाच मौका भेटलेला असतो. मग ऐश्वर्या आणि सारंग तिथून निघून जातात. सुमित्रा विचार करत असते की आता एवढ्या कमी वेळात कसा काय फराळ बनवायचा, निदान लाडू आणि चिवडा तरी आज बनवून झाला पाहिजे. आणि ह्या ऐश्वर्याने काय हा सगळा गोळ घालून ठेवलाय, अर्ध बेसन कच्चं आहे आणि अर्ध बेसन जाळून ठेवलंय. मी सुद्धा कितीतरी वर्षानंतर आज लाडू बनवतीये, नाहीतर एव्हाना जानकीच हे सगळं करायचे. मग सुमित्राला आता जानकीची आठवण आलेली असते आणि जानकीची ती आठवण काढत असते. तर इकडे ऋषिकेश आणि ओवी दोघंही आता चोर पावलांनी किचनमध्ये घुसलेले असतात. कारण काय आहे माहिती आहे, फराळ आता बनवून रेडी झालेला असतो आणि किचनमध्ये ठेवलेला असतो. आता ते बघून ऋषिकेश आणि ओवी दोघंही आता हळूहळू किचनमध्ये घुसतात. जानकीची नजर चुकवून दोघंही हळूहळू जात असतात. त्याच वेळी जानकी त्या दोन्ही चोरांना पकडते आणि म्हणते की काय चाललंय तुमच्या दोघांचं? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ते आपलं मी ते असं करत असतो. तेव्हा जानकी म्हणते की काय करताय?
ऋषिकेश म्हणतो की काही नाही ग जानकी, मी ते आपलं फराळ झालंय की नाही ते बघत होतो, बाकी काही नाही, हो की नाही ग ओवी. ओवी म्हणते की हो हो हो. जानकी म्हणते की हो का ओवी, एक काम कर ना, जा ना तुझ्या बाबांना जरा आरशासमोर घेऊन जा आणि वाक्य मॅच होत आहे की नाही बघा एकदा, आणि बघ एकदा त्यांची नजर आणि वाक्य एकमेकांना मॅच होत आहे का. हो म्हणे. ओवी म्हणते की हो आई, अगदी बरोबर आहे हा तू, मी तुझ्याच बाजूने. असं म्हटल्यावर ऋषिकेश म्हणतो की काय ग, किती लवकर साईड पलटतीयस तू. मग ओवी जानकीला म्हणते की आई, मी आता तुझी बाजू घेतली की नाही, मग आता मला एक चकली दे ना प्लीज. मग जानकी आता ओवीच्या हातावर मारते आणि म्हणते की काय चकली हवी आहे तुम्हाला, अजिबात तुम्हाला चकली भेटणार नाही. ऋषिकेश म्हणतो की अगं पण का, अहो ती लहान आहे, परंतु तुम्हाला कळत नाही का, देवाला नैवेद्य दाखवायचा आहे की नाही अजून, आणि आता जर तुम्ही दोघांनीही फराळ खाल्लं ना तर मी. असं म्हणताच ऋषिकेश आणि ओवी एकाच सुरात म्हणतात की तर मी डब्याला कुलूप लावणार. जानकी म्हणते की नशीब माझं, तेवढं तरी तुम्हाला माहिती आहे, चला बरं तुम्ही आता किचनच्या बाहेर मला माझं आवरू द्यात. मग ऋषिकेश म्हणतो की ओवी तू जा, मी आईला मदत करतो हा. जानकी म्हणते की काही गरज नाही तुमच्या दोघांची, पण निघा, चला तुम्ही दोघंही किचनमधून बाहेर निघा बरं. ऋषिकेश म्हणतो की अगं असं काय करतेय, सामान किती वरती ठेवलं, तुला काढता नाही येणार ना. जानकी अगं मी काढून देईल. जानकी म्हणते की नाही, मी स्टूल घेईल, स्टूलावर चढून ते सामान काढेल, परंतु तुम्ही इथं दोघांनी थांबायचं नाही. ऋषिकेश आणि ओवी आता तिथून निघून जातात. तर जानकी म्हणत असते की तुम्ही कितीही प्रयत्न करा, परंतु शेवटी फराळ मात्र मी तुम्हाला उद्याच देणार. मग ती विचार करू लागते की गुलाबदादांनी आशीर्वाद बंगल्यामध्ये फराळ पोचवला असेल का. तर इकडे सुमित्रा जेव्हा किचनमध्ये असते तेव्हा गुलाबदादा तिथे येतात आणि म्हणतात की आई अहो फराळ आणलाय. तेव्हा सुमित्रा विचारते की काय फराळ कुठून आणलाय. गुलाबदादा म्हणतात की माझ्या घरून आणलाय. म्हटलं बघूयात यावर्षी जमतोय की नाही, तुम्ही बघा बरं मला जमलाय की नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते की गुलाब तू आजच बरा कसा रे फराळ आणलास. गुलाबदादा म्हणतात की अहो आई, या घराने मला आतापर्यंत खूप काही दिलंय आणि तुम्ही सुद्धा मला आपलं मानता की नाही. तुम्ही एक काम करा बरं, हा फराळ घ्या आणि देवाला ठेवा, नाही म्हणू नका हा आई. मग सुमित्रा आता तो फराळ घेते. गुलाबदादा तिथून निघून जातात. सुमित्रा विचार करत असते आजपर्यंत या घरामध्ये फराळ कधी पुरला नाही किंवा अपूर्ण राहिला असं कधी झालंच नाही. आज अगदी गुलाबच्या घरचा फराळ देवाजवळ ठेवण्याची वेळ आली आहे, आणि तसंही यापुढे अजून काय काय बदल होणारे देवच जाणे. असं म्हणतच सुमित्राच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर दिवाळीच्या दिवशी जानकी अगदी पहाटे पहाटे उठून रणदिव्यांच्या घरी आलेली असते. तुळशीला तिने पाणी घातलेलं असतं, दारामध्ये सुरेख अशी रांगोळी घातलेली असते. त्याचवेळी जेव्हा सुमित्रा बाहेर येते तेव्हा तुळशीला पाणी घातलेलं बघते, रांगोळी काढलेली बघते. तेव्हा सुमित्रा म्हणते की किती सुरेख रांगोळी काढली आहे आणि तुळशीला सुद्धा पाणी घातले, कोणी केलं असेल हे सगळं. तर इकडे ऋषिकेश हा जानकीला विचारत असतो की अगं जानकी, एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेली होतीस तू, कारण जेव्हा मी झोपेतून उठलो तेव्हा तर तू जागेवर नव्हतीस, सांग ना कुठे गेली होतीस तू. तर इकडे सर्वजण रणदिव्यांच्या घरी फराळ करत असतात आणि तेव्हा सारंग म्हणत असतो की वा वा वा, काय चकली झाली आहे, अगदी जानकी वहिनी बनवते तशीच झाली आहे. मग त्यावेळी सौमित्र हा गुलाबदादाला विचारतो की गुलाब, हा फराळ जानकी वहिनीने पाठवलाय ना. तेव्हा गुलाबदादा मात्र शांतपणे उभा असतो. तर मित्रांनो, आजच्या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.